नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणीच्या या जागा सुटलेल्या आहेत. पदभरतीची नवीन जाहिरात आहे. या ठिकाणी बघा 36 जागा आहेत. या ठिकाणी आपण सर्व पदांची माहिती बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा सदरील पदे ही पूर्ण परभणी जिल्ह्यासाठी आहेत. कंत्राटी बेसिसवर आहे. 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी. खाली या ठिकाणी पदांचं नाव दिलेलं आहे. पदांची आपण सर्व या ठिकाणी माहिती सविस्तर बघणार आहोत. सदरील या ठिकाणी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. www.jillaparishadparbhani.gov.in या वेबसाईटवरून तुम्हाला या ठिकाणी अर्ज उपलब्ध होऊन जाईल किंवा हीच ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही डाउनलोड करून घ्या. याच्या शेवटी अर्ज सुद्धा दिलेला आहे. कसा भरायचा आहे मी सांगणार आहे. यामध्ये बघा जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणीकडून या ठिकाणी जागा भरून घेत आहेत कंत्राटी बेसिसवरल्या. यामध्ये आपण पदाचं नाव बघणार आहोत. पदसंख्या सामाजिक आरक्षण आहे. पदस्थापनेचे ठिकाण, शैक्षणिक अर्हता, दरमहा, एकत्रित मानधन, अनुभव आणि अर्ज सादर करायचे कार्यालय. या ठिकाणी बघा पहिलं पद जे आहे ते डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर कोऑर्डिनेटरचं आहे. एक पद आहे या ठिकाणी. DTO या ठिकाणी ठिकाण आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MB इन हेल्थ. ठीक आहे, तर हे काय ग्रॅज्युएशनचं तुम्हाला लागणार आहे आणि या ठिकाणी 35,000 प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी फीस राहणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड जे पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष PGचं आहे. एक पद आहे त्याला. या ठिकाणी DH मध्ये आहे. याला काय लागतंय PG युनानी रजिस्ट्रेशन रिन्युअल कंपल्सरी आहे आणि या ठिकाणी 30,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे. त्यानंतर बघा 3 नंबरचं पद आहे ऑडिओलॉजिस्ट स्पीच अँड थेरपिस्ट आहे. 2 पदे आहेत. DH डिग्री इन ऑडिओलॉजी मध्ये पाहिजे. 25,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार. 4 नंबरचं पद बघा स्टाफ नर्स आहे फिमेलसाठी. 10 पदे आहेत. कास्ट वाईज या ठिकाणी डिवाइड केलेले ते तुम्ही चेक करून घ्या. DH SDH RH आणि PHC पदस्थापनेचं ठिकाण या ठिकाणी लागणार काय शैक्षणिक अर्हता GNM BSc नर्सिंग MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. रिन्युअल इफ ॲप्लिकेबल असेल तर आणि 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मानधन राहील. 5 नंबरचं या ठिकाणी पद बघा स्टाफ नर्स मेलसाठी आहे. एकच पद आहे. GNM BSc नर्सिंग MNC रजिस्ट्रेशन आहे कंपल्सरी. सेम क्रायटेरिया 20,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी स्टायपेंड राहणार आहे. या ठिकाणी बघा 6 नंबरचं जे पद आहे ज्युनियर इंजिनियर आहे. एक पद आहे NHM ऑफिस परभणी आहे. डिप्लोमा सिव्हिल लागतोय. या ठिकाणी बघा डिप्लोमा सिव्हिलसाठी ही पद आहे. 25,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड आहे. त्यानंतर बघा लॅब टेक्निशियनची पद आहे. एक पद आहे या ठिकाणी IDSP NHM परभणी स्थान आहे. DMLT लागते आणि 17,000 रुपये प्रति महिना मानधन भेटणार आहे. या ठिकाणी बघा थेरपिस्टचे आहे 2 पद आहेत. या ठिकाणी DH SDH RH ऑदर डिपार्टमेंट दिलंय. ग्रॅज्युएट डिग्री इन थेरपिस्टमध्ये आहे. 20,000 रुपये तुम्हाला मानधन राहणार आहे. त्यानंतर पॅरामेडिकल वर्कर आहे. तालुका हेल्थ ऑफिसरची एकच जागा या ठिकाणी. 12वी प्लस PMW सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. 17,000 रुपये मानधन आहे. 10 भागात डेंटल सर्जन्स आहेत. 4 जागा या ठिकाणी आहेत. DH SDH RH आहे. MDS BDS लागणार आहे आणि 30,000 रुपये या ठिकाणी प्रति महिना तुम्हाला या मानधन राहील. त्यानंतर बघा काउन्सिलरच्या जागा आहेत. 3 जागा NPCB WH RH MSW 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे. नंतर बघा 12 मेडिकल ऑफिसर RBSK एक जागा आहे. यासाठी काय आहे BAMS रजिस्ट्रेशन रिन्युअल कंपल्सरी 28,000 प्रति महिना तुम्हाला मानधन आहे. त्यानंतर बघा सुपरवायझरच्या जागा आहेत. एकच जागा आहे या ठिकाणी. एनी ग्रॅज्युएट आहे. 30-40 पर मिनिट. ठीक आहे, मराठी इंग्लिश जे आहे 30-40 लागणार आहे आणि MSCITचं या ठिकाणी लागणार आहे. 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे. 14 नंबरचं या ठिकाणी बघा मेडिकल ऑफिसर RBSK LMO या ठिकाणी बघा BAMS रजिस्ट्रेशन लागणार आहे. 28,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या मानधन आहे. मेडिकल ऑफिसर आयुष UG एक पद आहे. DH या ठिकाणी BHMS रजिस्ट्रेशन रिन्युअल कंपल्सरी आहे. 28,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मंथ राहणार आहे. ठीक आहे. 16 नंबरचं या ठिकाणी पद बघा पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आहे. PHS 3 जागा आहे त्या ठिकाणी. मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MB इन अ हेल्थ. ठीक आहे, तर 35,000 रुपये प्रति मानधन आहे. 17 नंबरचं पद आहे ब्लॉक फॅसिलेटर. एक जागा आहे या ठिकाणी. फिमेलसाठी आहे ती ओपन मधून. या ठिकाणी बघा एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल 30-40 मराठी इंग्लिश लागणार आहे आणि या ठिकाणी MSCIT लागणार आहे. 7,000 रुपये 7,500 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते स्टायपेंड भेटणार आहे. या ठिकाणी बघा त्यांनी पत्ता दिलेला आहे. या ठिकाणी NHM विभाग 2रा मजला जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग स्टेडियम जवळ परभणी मधल्या या जागा आहेत. यामध्ये बघा आपण महत्त्वाचं काही बघणार आहोत. वरील सर्व नमूद केलेली पदे हे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून 11 महिने 29 दिवसाची आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा या ठिकाणी 10 नंबरचा पॉईंट राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी यांना 5 वर्ष शिथिल MBBS 70 वर्ष, नर्स पदासाठी 65 वर्ष,
तसेच या ठिकाणी नमूद केलेल्या वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीयासाठी 43, नर्स पदासाठी 60 वर्ष, अर्जकर्त्यांकरता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. तर यानंतर बघा उपरोक्त जे पद भरती आहे ती तुम्हाला या वेबसाईटवरतीच या ठिकाणी सर्व माहिती भेटून जाणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघा 12 या ठिकाणी बघा अर्जासोबत तुम्हाला या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील जी विद्यार्थी आहेत त्यांना 150 रुपये फीस आहे, मागासवर्गीयांसाठी 100 आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्हाला डीडी काढायचा आहे. चेक अथवा डीडी काढण्यासाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राह्य धरली जाणार नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला डीडी काढून आणायचा आहे तो आणि त्या ठिकाणी ज्या पत्त्यावर आहे ते जमा करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट महत्वाचा बघा, सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकित छायाप्रतीसह अर्ज खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते जाहिरातीच्या प्रसिद्धीचा दिनांक 12/3/2025 पासून ते 21/3/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेच्या आत तुम्हाला जमा करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी बघा उमेदवाराला एकापेक्षा जास्त अर्ज सुद्धा भरता येऊ शकतात, पण वेगवेगळा अर्ज आणि वेगवेगळा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला केला जाईल. परंतु वेळेप्रसंगी एकाच वेळी मुलाखत किंवा परीक्षा घेतली गेल्यास कोणत्याही एका पदाकरता उपस्थित राहावे लागेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा कामाचा अनुभव हा शासकीय अथवा NHMचा ग्राह्य धरला जाईल. अनुभव प्रमाणपत्र संस्थेप्रमुखाच्या सही व शिक्क्यानी जावक क्रमांक पाहिजे, त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही ते घेऊन या. नोंदणी प्रमाणपत्र बघा वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स पदासाठी तसेच ज्या पदासाठी नोंदणी व नूतनीकरण आहे अशा सर्व पदांसाठी नोंदणी आणि नूतनीकरण अनिवार्य. MSCITचं या ठिकाणी प्रमाणपत्र जोडण्यात आवश्यक आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी बघा अर्जाचा नमुना दिलेला आहे त्यांनी, यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय, पदाचं नाव लिहायचं, क्रमांक, बँकेचं नाव लिहायचं, डीडी क्रमांक लिहा, उमेदवाराचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये मराठीमध्ये, या ठिकाणी बदललं नाव असेल तर, वडिलांचं नाव असेल तर, या ठिकाणी जन्माची तारीख, फोटो लावायचा आहे, ईमेल ID आहे, मोबाईल क्रमांक आहे, उमेदवाराचा पत्ता आहे. तर ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हता भरायची आहे, नोंदणी केल्याचा तपशील भरायचा आहे, शासकीय अनुभव असेल तर तो भरायचा आहे, इतर शैक्षणिक अर्हता असेल तर तेही भरायचं आहे तुम्हाला, स्वाक्षरी करायची आहे. उमेदवारांनी सोबत जोडलेल्या छायांकित प्रती या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. याच्यामध्ये लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल, त्यांना कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने याची प्रिंट काढून तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही परभणीची 36 पदांची भरती आहे. जे याच्यासाठी इलिजिबल असतील ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.